मंडळी नमस्कार. तर पुण्यामध्ये जे बुक फेस्टिवल होतं अतिशय मोठं होतं. एवढं मोठं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. म्हणजे 9 डेज मध्ये त्यांनी 13 करोड बुक. हो येस, प्रवीण सरांनी सांगितलं की 13 करोड बुक्स विकली गेली आहेत. खूप मोठं काय म्हणतात ते बुक फेस्टिवल होतं. आणि सिनेमासाठी आपण तिथे गेलो होतो. आणि स्पेशली प्रवीण सरांनी सगळ्या स्टॉल्सवर जाऊन मायराला सगळी पुस्तकं दाखवली. आणि एक पुस्तक मायरालाही दिलेलं आहे की नाही मायरा? त्याच्यावरती त्यांची साइन पण आहे. येस, थँक्यू. येस, तर आता काय हे झाल्यानंतर आपण इकडनं जातो आहे एका संमेलनामध्ये. बाल रंगभूमीचा एक संमेलन होत आहे आणि तिथे मायराचा परफॉर्मन्स आहे आणि ऍट द सेम टाइम तिचा अवॉर्डही आहे. तिला तिथे सन्मानित केलं जाणार आहे. तर त्यासाठी आपण तिथे जातोय आणि तेही पुण्यामध्येच आहे, अण्णाभाऊ साठे सभागृहात आहे. तर तिथे आपण जाऊया, तो कार्यक्रम बघूया आणि मग बघू काय काय होतं पुढे दिवसभर, आहे की नाही. आणि आवर रोड ट्रिप इज कंटिन्यूड. रोड ट्रिपला झोपलाय का रे मनी माऊ? आलं मनी झोपायचे चारो. चला आपण त्या कार्यक्रमात जाऊया. 4 3 2 1 go. 1 2 3 4 5 6 7 8. या साइड. परत 4 3 2 1 go. 1 2 3 4 5 6 7 8. Next step. 1 2 3 4. परत 4 3 2 1 go. Click shift. Then 1 2 इकडे त्या साइड 1 2 and shift इकडे. थँक्यू. चला मंडळी नमस्कार. तर मगाशी तुम्ही बघितलं की तिथे मायराचा परफॉर्मन्सचे रिहर्सल्स होते, त्या आम्ही केल्या आणि मग आम्ही ना हॉटेलमध्ये चेक इन केलं. जिजाचा परफॉर्मन्स होता, रिहर्सल होती. आणि मग आम्ही इथे जवळच एक हॉटेल आहे, हॉटेल उत्सव, तिथे चेक इन केलंय आणि फ्रेश झालोय. आता मायराने पण चेंज केलंय, जिजाने चेंज केलं आहे. आणि आता आम्ही दोघं पण जातो आहे त्या कार्यक्रमामध्ये. श्वेता आणि व्योम दोघं पण हॉटेलवरती आहेत. हा, त्या दोघं पण रूम वरती आहेत. आम्ही जाऊन कार्यक्रम करून परत थोड्या वेळात येऊन जाऊ, आहे की नाही. चलो लेट्स गो जिजा, लेट्स गो बाबा, लेट्स गो. चलो चला. तर मंडळी कार्यक्रम होतो आहे इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये होतं. आणि हे सगळं त्यांचं जे एंट्री आहे ती इकडनं आहे. आपण गाडी पार्क करूया. तर आपण आता बॅक स्टेजमध्ये आहे आणि इथे मायरा बरोबर जे परफॉर्म करतायत तर त्यांच्याबरोबर थोडं परत एकदा रिहर्सल करू आपण. कसं काय होतं ते बघू आपण. मस्त मस्त. आमंत्रित करते पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे सरांना. आपण कृपया मंचावरती यावं.
मल्लखांबाचे विश्वगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री उदय विश्वनाथ देशपांडे सर संमेलनाचं औचित्य साधून पद्मश्री उदय देशपांडे सरांना पुरस्कार प्रदान करण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय. आम्हाला खरंच खूप खूप आनंद होतोय. गंगाराम सर, आपणास विनंती करीन की आपण खुशीचं कौतुक करावं. वेड या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली मुंजा आत्मपॅम्पलेट मिली आपली आपली प्रवास म्हणतो अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी सगळ्यांची लाडकी बालकलाकार खुशी हजारे हिला यावर्षीचा बालकलाकार हा पुरस्कार देताना आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. खुशीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. बऱ्याच जाहिरातींमध्ये नाट्यछटा तो सादर करत असतो आणि महाराष्ट्र शासनाच्या बाल भारत एकूणच आपल्या सगळ्यांचं अत्यंत लाडकं लोकप्रिय अष्टपैलू असं व्यक्तित्व, कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक आदरणीय सचिनजी पिळगावकर यांना विनंती करेन आपण कृपया मंचावर. या चित्रपटामधून वयाच्या 4व्या वर्षी सुरू केलेला अभिनयाचा प्रवास यावर्षी दिग्दर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा 2 पर्यंत 62 वर्ष अखंड अविरतपणे सुरू आहे. सचिनजी, आपलं स्टेजवरती खूप खूप स्वागत आणि आपलं औपचारिक स्वागत करण्यासाठी मी स्टेजवरती आमंत्रित करते कार्याध्यक्ष बालरंगभूमी परिषद मुंबई राजीवजी तुलालवार यांना. आपण कृपया स्टेजवरती यावं आणि सचिनजींचं इथे स्वागत करावं. अनेक मानसन्मान, पारितोषिके, बनवा बनवी सारखा माइल स्टोन चित्रपट देऊन अभि तो सुरुवात है असं म्हणत जमिनीवरती आपले पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या आमच्या सचिन सरांचे आज या सोहळ्यात आल्याबद्दल खूप खूप स्वागत आणि त्यांचे खूप खूप आभार देखील व्यक्त करतो. शुभेच्छा देताय, त्यांचं कौतुक करणार आहात आणि काय म्हणता येईल की काही व्यक्तिमत्व ही नुसती व्यक्तित्व नसतात, त्यांचं अस्तित्व खूप खूप काही सांगून जात असतं. मी यानंतर हा माईक तुमच्याकडे सुपूर्द करते आणि आपले मार्गदर्शनाचे बोल ऐकण्यासाठी ही सगळी बालमित्र मंडळी खूप उत्सुक आहेत. मोठ्यांना नमस्कार. सर्व लहानांना गोड गोड पापा. तुम्हाला सांगतो, मला इथे स्टेजवर बोलवताना नाव घेतलं गेलं सचिन पिळगावकर म्हणून, पण मी ठरवून आलो होतो की आज इथं सचिन पिळगावकर येणार नाही. इथे या मंचावर आलेला तुमच्या समोर जो इथे उभा आहे तो आहे मास्टर सचिन. माझ्या कामाची सुरुवात मी 4.5 वर्षांचा होतो तेव्हापासून केली. पहिला शॉट माझा मी जो दिला तो पुण्याच्या प्रभात स्टुडिओ मध्ये दिला. तेव्हा प्रभात स्टुडिओ होता. माझं भाग्य आहे की मला माझे पहिले गुरु राजाभाऊ परांजपे लाभले, ज्यांचं पोट पकडून मी या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतर अनेक गुरु मला मिळत गेले. माझं सौभाग्य होतं, मी स्वतःला भाग्यवान समजतो की अनेक गुरु मला मिळाले ज्यांच्याकडनं मला शिकता आलं आणि शिकत राहता आलं. आज बालरंगभूमी परिषद आणि संमेलन हे पहिलं जरी असलं तरी हे पहिलं पाऊल महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्याकरता मी नीलमजींचं कौतुक करू इच्छितो. त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी घेतलेली मेहनत ही तुमच्या समोर आहे. मेहनतीचं
सोंग घेता येत नाही. तुम्हाला कृतीनं ते दाखवता आलं पाहिजे की येस हे आम्ही केलेलं आहे, तसं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अर्थात माझ्या वयाच्या सर्व बालकलाकारांना सांगू इच्छितो की तुम्हाला खूप पुढे जायचंय. आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाचा काळ वेगळा होता. आत्ताचा काळ कुठच्या कुठे पोहोचलेला आहे आणि तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्सला लाईव्ह ठेवणं हे आता तुमच्या हातात आहे. कितीही प्रगती झाली माध्यमातून, टेक्नॉलॉजी कुठच्या कुठे जरी पोहोचली, कितीही AI जरी आले, तरीही लहान मुलांमधला स्पार्क AI कधीच ओव्हरपॉवर करू शकणार नाही. आणि हे अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगतोय. तुम्हाला आता आम्हा सर्वांच्या पुढे जायचंय आणि ती क्षमता तुमच्यात आहे. कुठच्या कुठे नेऊन पोचवा. आणि तुम्ही जेव्हा काहीतरी मोठं कराल ना, तेव्हा लोकांना बोलू दे की हे बालरंगभूमीवरनं आलेले आहेत बरं का. पाध्ये सरांनी 1972 मध्ये बोलक्या बाहुल्या या कला प्रकाराला प्रसिद्धी जोरात आणलं आणि आजपर्यंत त्यांना 9700च्या वर बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात केलेले आहेत. भारतातील ते एकमेव व्यावसायिक शब्दभ्रमकार आहेत. कठपुतली आणि कठपुतलीचे निर्माते देखील आहेत. खरं तर मेकॅनिकल अभियंता म्हणून आपलं शिक्षण घेतलेले रामदासजी पाध्ये, त्यांचे वडील दिवंगत वायके पाध्ये सर यांच्याकडून त्यांनी या कलेचा वारसा मिळवला आणि तो तितक्याच अप्रतिम अशा पद्धतीनं पुढे नेत आज या क्षेत्रातले सर्वेसर्वा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं हे व्यक्तित्व रामदासजी पाध्ये सर. अहो थांबा एक मिनिट हा. म्हणजे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक तुमचं. पण आजही रामदासांचं दर्शन होईल असं माहिती नव्हतं मला, पण झालं. चला, रामदास स्वामी नाही तर रामदास पाध्यांचं दर्शन. पण जरा थांबा. अहो तुम्ही असं कसं जाऊ शकता रामदासजी? असं काय करता? तुम्हाला बावलीशिवाय काय अस्तित्व तरी आहे का? म्हणजे माझ्याशिवाय नाही मी म्हणत, बावलीशिवाय. तर काहीतरी मुलांना तुम्हाला थोडासा बावल्यांचा झलक दाखवायची का? आम्हाला पाहिजे. मी खूप मोठा फॅन आहे. माईक प्लीज. हा देऊ का? हा राईट. हॅलो ससोबा बोला. मसोबा मी मसोबा. अरे काय बोलतोस काय? ससोबा आज आपण इथे आलेलो आहोत. तुम्हाला पुरस्कार मिळाला, मला काहीच नाही मिळालं. अरे इथे किती मुलं जमली आहेत बघितलंस का तू ससोबा? हा. अरे वा 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 वा. किती मुलं आहेत? ही सगळी तुमची मुलं आहेत का? काहीतरीच काय, आमची कशी मुलं असतील? काहीतरी बोल नकोस उगाच. हा ससोबा तर सगळ्यांना नमस्कार कर. नमस्कार. हाय म्हण, काहीतरी म्हण. हॅलो हाय. हाय असं नाही म्हणायचं. हाय नाही म्हणायचं. हाय अजिबात नाही म्हणायचं. अशानीच हाय खाल्ली आहे लोकांनी. मराठी भाषेने हाय खाल्ले. अरे बाबा, आपल्या मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळालाय ना. मग ससोबा इथे इथल्या शाळेतल्या मुलांनी किती सुंदर सुंदर कार्यक्रम केले रे, बघितलंस का? हो हो बघितलं ना. अरे मग तू पण शाळेत जातोस का? मी शाळेत जातो. हा शाळेत जातोस हा. का जायला लागतं? जायला लागतं. चमकतो. इथे चंद्र नाही दिसत आहे. चंद्र का चमकतो? टकलू आहे म्हणून. ससोबा काय वाटेल ते काय बोलतोस? आता जाता जाता या मंडळीने एखादं छानसं गाणं म्हणून एखादं छानसं गाणं म्हणून दाखवणार का? म्हणा सा. नीट सा लावायचा. नीट म्हणायचं. म्हणा सा.
सारे ग म्हण सारे ग म्हणा सारे ग सारे ग म लापाजामा सारे का म्हण ना सारे ग म सारे गम पध निसा पध निसा सा सारे गा गारे गा सारे गा सारे गा गारेगा मारेगा अरे तू पण हसायला लागला. ते माझे बाबा आहेत, मी त्यांची कॉपी करणारच ना. बरं जाता तर सगळ्यांना नमस्कार म्हण आणि 1 2 3 म्हणा. सगळ्यांना नमस्कार म्हणायचं. काय 1 2 3 म्हटल्यावर सर्व मंडळींना नमस्कार म्हणायचं. 1 2 अडीच अरे अडीच नाही रे बाबा. 1 2 3 4 5 6 सगळ्यांना धन्यवाद म्हण. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. काय 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 मंडळी हे इतकं सुंदर असं मुलांना तुम्हाला ससोबा आवडला का? मग पुढच्या बाल संमेलनात आम्ही नक्की पुन्हा येणार. आज एवढ्या भव्य प्रमाणावर नीलमताई शिर्के, त्यांचे सगळे सहकारी, सगळे बाल कलाकार, सगळे प्रोड्युसर्स जे बाल नाटकं प्रोड्यूस करतात त्यांचाही याच्यात खूप मोठा सहभाग आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत, अभिनंदन आणि विशेषतः नीलमताईंचं अभिनंदन. त्यांनी एवढी मेहनत घेऊन एवढ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळांच्या मुलांना एकत्र आणलं, त्यांची छान व्यवस्था ठेवली आणि इतकं सुंदर सगळ्यांनी इथे सादरीकरण केलं. धन्यवाद. त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय. काय काय बाय बाय. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. छान मजा आली तुमच्या सोबत सगळ्यांना. चिंची, तुझ्या या अनुभवावरून मी तुझ्या पुरस्कारासाठी नक्की शिफारस करेन. खरंच तू मग तिकडे जा. बस तू निर्धास्त हो. अगदी. दात्राचा एक गोष्ट सांगते. अशीच थकली होती प्रयोग करून एका मुलीने दिंडीत वडापाव घेऊन आले होते माझ्या सुट्टीला. आणलाय का कोणी ना? तर आता इथे स्वराचा सन्मान होतो आहे. गाडी जी आहे ती अशी भरता वेगानं पुढे चाललेली आहे आणि यामध्येच आपली एक अत्यंत लाडकी स्टार अभिनेत्री बालमैत्रीण इथे येणार आहे. म्हणजे बघा की तिच्याबद्दल सांगायचं तर बस नाम ही काफी है असं नक्की म्हणता येईल. ती कोण आहे माहितीये का? आपल्या सगळ्यांची खूप फेवरेट. टाळ्या वाजवणार? आधी वाजवा बरं. आता जोरात टाळ्या वाजवा. कारण मंचावरती येते आपली लाडकी मायरा मायकुळ. मायरा
दमलीस? हो तो दम लागलाय हो तिला. आमची एवढीशी छोटीशी मायरा पण काय घुमा, काय सगळ्यांना नाचवलं का नाही? मायरा, आम्हाला ना तुझं इतकं कौतुक वाटतं. तू शाळेचा अभ्यास छान करतेस, तू सिरियल्समध्ये काम करतेस, हिंदी मराठी मालिकांमध्ये काम करतेस, चित्रपटात काम करतेस आणि कायम अशी रील्स करतेस. बापरे, किती किती रील्स करतेस आणि त्याला केवढे व्ह्यूज असतात. आणि हे सगळं करून कायम अशी एनर्जेटिक असतेस. कसं काय सगळं मॅनेज करतेस ग? ते ॲपमधूनच येतं, कारण मला ते सगळं करणं खूप आवडतं. त्यामुळे सगळं खूप आवडतं. बरं, आज बघ ना, इथे किती छोटे छोटे बाल दोस्त आहेत आणि त्या सगळ्यांची तू खूप लाडकी आहेस. तर त्यांच्या समोर आज तू परफॉर्म केलंयस. सो काय आहे तुझं फिलिंग आता? खूप छान वाटते, कारण एवढी सगळी लहान मुलं आणि त्यांच्यासमोर आपण परफॉर्म ॲक्ट वगैरे करायचं, त्याच्यासाठी खूप छान आणि खूप मस्त वाटतं. मस्त वाटतंय. बरं, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की घरातले संस्कार फार महत्त्वाचे असतात, की हे सगळं बॅलन्स करण्यामध्ये आई वडिलांचं सुद्धा तितकंच महत्त्वाचं योगदान असतं. आज बघा ना, इतकी मुलं इथे सुद्धा संमेलनात आलेली आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांचे आई वडील सुद्धा आलेले आहेत. तर हा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो असं मला माहीत वाटतं. आणि मायरासाठी तिच्या आई वडिलांचा तितकाच कायम सपोर्ट राहिलेला आहे. आज मायराचे बाबा सुद्धा इथे आले, त्यामुळे मी मायराच्या बाबांना इथे स्टेजवर या गोड अशा मायराचा सन्मान सुप्रियाजी आपण करावा अशी आपण विनंती करते. तुझी माझी रेशीम गाठ या मराठी मालिकेतून पदार्पण करणारी आमची ही गोड सुंदर मायरा. त्याप्रमाणे नीरजा एक पहचान या हिंदी मालिकेमध्ये नीरजा ही मध्यवर्ती भूमिका देखील तिने साकारली. मायराचा पहिला मराठी चित्रपट नाच ग घुमा हा 1 मे 2024 मध्ये प्रदर्शित झाला. मायरा पहिला मराठी बालक कलाकार अशी आहे की जिला 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षी बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्कार मिळालेला आहे. त्याप्रमाणे पहिलं 24th नॅशनल टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड मिळवणारी ही पहिली मराठी बालकलाकार आहे. लोकमत TIAचा बेस्ट चाइल्ड इन्फ्लुएन्स अवॉर्ड तिच्या नावे आहे. अशा आमच्या या बालकलाकाराला आज पुरस्कार देताना आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. मायरा, तुझं खूप 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी आभारभर शुभेच्छा. खरं तर तिच्या उंची एवढा पुरस्कार असं म्हणायला हवं. यासोबतच मी आमच्या संमेलनाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील मंचावरती येण्याची विनंती करते. हा संपूर्ण संमेलनातला सुवर्णक्षण आहे जो आता इथे रचला जातोय. आपण प्रतिभाताईंचा इथे सन्मान करतो आहोत. आपल्या स्टेजवरती सगळे सन्माननीय मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 1 लाख रुपयांचा धनादेश. ज्यांच्या अथक प्रयत्नात हे संमेलन यशस्वी झालेलं आहे अशी संपूर्ण टीम. पहिले बाल रंगभूमी संमेलन आणि या संमेलनातला सर्वोच्च पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार प्रदान केलेला आहे आपण माननीय प्रतिभाताई मतकरी यांना. आणि हा अत्यंत देखणा सोहळा, याची देही याची डोळ आपण अनुभवतोय. हे सुवर्ण क्षण इथे छायाचित्रांमध्ये सुद्धा आपण टिपतोय आणि हा सगळा सोहळा खरोखरच इतका सुंदर पद्धतीनं आपल्याला अनुभवायला मिळतोय. हे आपलं फार मोठं भाग्य आहे. आजचा बालरंगभूमीचा प्रेक्षक वर्ग आज
आज इथे उपस्थित असलेला प्रेक्षक वर्ग, स्टेजवर असलेली सगळी मान्यवर संयोजक मंडळी, मोहनराव जोशी, आपल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. कारण बालरंगभूमीचं काम इतकी वर्ष करत असताना नेहमी हे जाणवत होतं की ती नेहमी कमी लेखली जाते. म्हणजे इतकी वर्ष काम करूनही मला अजूनही असं वाटतं की अजून शाळेत गेलं की शाळांचे प्रिन्सिपॉल विचारतात की शाळेत द्यायचं आहे म्हणजे इतकं भाडं द्यावं लागेल तुम्हाला, किंवा वर्तमानपत्रात जाहिरात दिली तर सवलतीचं नसतं. मोठ्यांच्या नाटकाचं जेवढं भाडं असतं तेवढंच मुलांच्या नाटकाचं असतं. आणि मुलांवर संस्कार करणारी, मुलांचं व्यक्तिमत्व घडवणारी अशी जी बालरंगभूमी आहे तिचं कमी प्रमाणात कौतुक केलं जातं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे आज हा मोठा एवढा सोहळा यांनी केला. नीलमताई, मनापासून आभार आपल्या सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच. खरंच आता हे जे सगळं बघता येत आहे त्यावरून कुसुमाग्रजांच्या ओळीतल्या कवितेतल्या काही ओळी इथे आठवत आहेत. त्या आहेत, मोहन काका प्लीज. आज या संमेलनाचा समारोप होतोय आणि माझं भाग्य समजतो की आज मला इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं सत्कार करण्याची मला वेळ आली. आणि माझं भाग्य आहे, गेले 3 दिवस हा कार्यक्रम इथे चालला होता, सत्कार हे संमेलन इथे चाललं होतं. 3 दिवसामध्ये मला एकही क्षण बोर झालं नाही. त्यामुळे हे संमेलन अतिशय यशस्वी झालंय, अतिशय सुंदर, रेखीव, आखीव आणि अनेक कलावंतांचा सहभाग हे मोठं शिवधनुष्य होतं. आणि मला असं वाटतं की नीलम शिर्के सामंत यांनी त्यांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य उचलण्याचं यशस्वी दाखवलं आहे. तर मी त्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना नमस्कार करतो आणि डिक्लेअर करतो की येस, धन्यवाद. आपण या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलात. आज या कार्यक्रमाचा समारोप होत आहे. सर्व शाखांचा देखील यानंतर सन्मान होणार आहे. सर्व समिती प्रमुखांचा देखील सन्मान होणार आहे. So yeah, we are meeting Khushi. Hello. Very nice to meet you, Khushi. Thank you. Thank you, Maya. Yes, thank you. तर कच्चं करायचं. चला, दीदी आली, अवॉर्ड घेऊन आली. आता कच्चं करायचं आपण. चला, झोप आली. चलो. मंडळी, आपण आहे आता देहातीमध्ये डिनर करायसाठी आलेलो आहे. अवॉर्ड सेरेमनीची काय म्हणतात, पाठ झालेला. आणि मग काय करतोय, चला जेवून घेऊया आपण आणि मग घरी गेल्यानंतर बोलू कसं झालं अवॉर्ड सेरेमनी किंवा काय. घरी म्हणजे रूमवरती है ना. किंवा आजचा दिवस खूप स्पेशल होता, सकाळचं संध्याकाळचं. हा चल. चला, मटण थाळी आलेली आहे आणि आमचं मनुमाव झोपलेलं आहे छान पैकी नाही. चला जेवणाचा आस्वाद घेऊया. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला तर मंडळी, पुण्यातला आपला प्रवास संपलेला आहे आणि आता आपण पुण्यात निघतो आहे. सकाळचे वाजले 6:30 आणि आपली रोड ट्रिप आता चालू होती आहे. जिजा आहे की नाही? चलो लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. गणपती बाप्पा. चलो
बरं, मी तुम्हाला म्हटलं होतं की नंतर रात्री रूमवरती गेल्यानंतर सगळं सांगेलच काल, पण खूप उशीर झाला. तर आज जेव्हा हॉटेलमध्ये जाऊ ना तेव्हा सगळं बोलू की कालचा दिवस कसा होता की नाही. चलो. आणि हॉटेलवर 2 तास झाल्यावरती बीचवर जाऊया.